एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा। पक्षाच्या स्ट्रक्चरमध्ये विधिमंडळ पक्ष हा मोठा नाही। लोकशाहीमध्ये व्हीपला महत्त्व, तो नाकारल्यास कारवाई। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे बेकायदेशीरपणे सोपवले। घटनेच्या 10व्या सूचीनुसार प्रत्येक कृती बेकायदेशीर। शिंदे सेनेचे सर्व आमदार अपात्र होतील, संजय राऊतांचा दावा। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी संपली। उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार। संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमधून नागपूर जेलमध्ये पाठवा। खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जेलमधील सीसीटीव्ही कॉल लॉग यांची चौकशीची मागणी। जेलमध्ये आरोपी वाल्मिक कराड आणि सह आरोपींकडून वकिलांचं सिम कार्ड वापरून बीडमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न। राजकीय प्रभावामुळे कराडला बेकायदेशीर सुविधा। धनंजय देशमुखांचा पत्रातून आरोप। याची पत्रकार परिषद त्यानेच बोलावं। बीडमधील पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं। सुनेत्रा पवारांना बीडमधील गुन्हेगारीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुंडेंनी रोखलं होतं। काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली। दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही। गुंगी गुडिया वादावरून सुनील तटकरेंचा संताप। सुनेत्रा पवारांची माफी मागा, अन्यथा गाड्या आणि तोंड एकाच वेळी फोडू। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा धमकीवजा इशारा। शरद पवारांचा सुनेबद्दलचा आदर कुठे गेला? संजय काकडेंचा सवाल। 24 तास वाट पाहू, अन्यथा सरळ करू कारवाईवरून काकडेंचा थेट इशारा। काकडे शरद पवारांना उपदेश देत आहेत। पवारांनी काय बोलावं हे काकडेंनी सांगू नये, शशिकांत शिंदेंचा सल्ला। तर सुनेत्रा पवारांनी निर्णय घेण्याऐवजी बाकीचे पुढे येऊन बोलतात, शशिकांत शिंदेंची टीका। बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर मौन बाळगल्यामुळे काँग्रेसची टीका। काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ले करण्यापेक्षा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर द्या। गुंगी गुडियावरून संजय राऊतांचा निशाणा। राज्यभरामध्ये गुंगी गुडिया वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आंदोलन। मुंबईसह बारामती, नाशिक, नागपूर, सोलापूर, नांदेडमध्ये काँग्रेस विरोधात निदर्शनं। पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची धरपकड। काम सुधारा नाहीतर विकेट पडणार, एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना सज्जड दम। 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर शिंदे नाराज, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळात मोठ्या खांदेपालटाची शक्यता। चौफेर टीकेनंतर अखेर पालिकेचं वादग्रस्त टेंडर मागे। गेल्या 5 दिवसात 2 प्रस्ताव मागे घेण्याची वेळ। अलिशान गाड्यांच्या पाठोपाठ महापौर बंगल्याच्या वादानंतर टेंडर मागे। बीड, परभणी, संभाजीनगरमधील 3 लोकप्रतिनिधींना अपात्रतेचा दणका। कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरलं। प्रहार आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांसह माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविकेचा समावेश।